पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जर तुम्ही पाहिलं यूट्यूबच्या माध्यमातून जर पाहिलं तर भरपूर काही फेक या ठिकाणी नेरेटिव्ह या ठिकाणी पसरवल्या जातात की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी मेरिट लिस्ट लागली आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत सुद्धा आहे की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे दुसऱ्या मेरिट लिस्ट या ठिकाणी लागलेला रिझल्ट लागलेला आहे। तुम्ही यूट्यूबवर पाहिलं असेल, भरपूर काही शॉर्ट व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल, भरपूर काही फेक व्हिडिओ या ठिकाणी टाकत आहे। तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो लक्ष या ठिकाणी ठेवायचं नाही। आजची जी तारीख आहे 10 एप्रिल आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी मेरिट लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते, अजूनही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी मेरिट लिस्ट या ठिकाणी आलेली नाही आहे। तर कधीपर्यंत या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी मेरिट लिस्ट लागणार आहे। भरपूर विद्यार्थी या ठिकाणी आतुरतेने या ठिकाणी वाट पाहतात की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे याबद्दल। तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। महाराष्ट्रातील जेवढे काही डिव्हिजन आहे आणि सर्व डिव्हिजनचा जो कडाप आहे, कास्ट वाईज कडाप किती जाणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन पीडब्ल्यूडी या सर्व कॅटेगरी वाईज कडाप किती जाणार आहे, सेफ झोन का आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे, जेणेकरून एक अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे की सिलेक्शन होण्यासाठी किती पर्सेंटेज आपल्याजवळ असले पाहिजे, किती पर्सेंटेज आपल्याला असले पाहिजे, जेणेकरून आपलं फायनल या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। हा काही अंदाज लागणार आहे आणि नेमकी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी लिस्टची सुद्धा तारीख मी तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडलेले आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती पर्सेंटेज आहे, 60% किती रेशोने विद्यार्थी आहे, किती विद्यार्थ्यांना पर्सेंटेज आहे, 70% रेशोने किती विद्यार्थ्यांना पर्सेंटेज आहे, 80% रेशोने किती विद्यार्थ्यांना पर्सेंटेज आहे, 90% रेशोने किती विद्यार्थ्यांना पर्सेंटेज आहे, 91% रेशोने किती विद्यार्थ्यांना पर्सेंटेज आहे, 92% रेशोने किती विद्यार्थ्यांना पर्सेंटेज आहे, 93% रेशोने किती विद्यार्थ्यांना पर्सेंटेज आहे। हा काही अंदाज आपल्याला या ठिकाणी कोट ऑफ लावण्यासाठी लागणार आहे। आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी दुसरी मेरिट लिस्ट लागण्यासाठी एवढा उशीर कोण लागून आला, एवढं लेट कोण होऊन आलं। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपण जर पाहिलं तर ह्या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये बऱ्याच काही या ठिकाणी सुट्ट्या आलेल्या आहे, भरपूर सुट्ट्या होत्या। एक लक्षात ठेवा, जसं या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो राम जयंती वगैरे झालं, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हनुमान जयंती सुद्धा झाली आहे, ठीक आहे। अशा भरपूर काही म्हणजे या महिन्यामध्ये जर पाहिलं एप्रिल महिन्यामध्ये तर भरपूर काही सुट्ट्या झालेल्या आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा भरपूर काही सुट्ट्या आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलेल्या आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जर आपण याच्या अगोदर जर पाहिलं तर जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी लिस्ट लागलेली आहे, पहिली जी लिस्ट लागली तर ते 6 मार्चला आली होती आणि इथून 1 महिना या ठिकाणी झालेला आहे, अजून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी मेरिट लिस्ट लागली नाही। तर त्याचं जे कारण आहे तर ते हेच कारण आहे की काहीतरी त्या ठिकाणी भरपूर काही सुट्ट्या आल्या होत्या, त्यामुळे लिस्ट लागण्यासाठी थोडाफार वेळ या ठिकाणी लागत आहे, थोडाफार आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा आहे। आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेला लागणार आहे असे विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। भरपूर विद्यार्थी चिंतेत आहे की लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे, आतुरतेने वाट पाहतात। तर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी लिस्ट आहे आज येण्याची या ठिकाणी पुरेपुरे संभावना आहे। आज पण या ठिकाणी येऊ शकते, म्हणजे 10 एप्रिलला आज येऊ शकते 5 वाजता नंतर। जर समजा आज जर नाही आली तर मग 11 एप्रिल पर्यंत आपल्याला लिस्ट पाहायला भेटणार आहे 5 वाजता नंतर, किंवा 12 एप्रिल पर्यंत। ह्या 2-3 दिवसाच्या अंदर आपल्याला लिस्ट पाहायला भेटणार आहे। एक तर आज 10 एप्रिलला दुसरी लिस्ट लागू शकते 5 वाजता नंतर, किंवा 11 एप्रिलला लागू शकते, किंवा 12 एप्रिलला लागू शकते। कोणत्याही टाइमात या ठिकाणी लिस्ट येऊ शकते, कारण की भरपूर वेळ या ठिकाणी झालेला आहे, 1 महिन्यापेक्षा जास्त टाइम झालेला आहे। तर दुसरी मेरिट लिस्ट तुम्हाला आज सुद्धा पाहायला भेटू शकते, किंवा उद्या सुद्धा पाहायला भेटू शकते, किंवा परवा सुद्धा पाहायला भेटू शकणार आहे। ह्या 2-3 दिवसामध्येच लिस्ट पाहायला भेटणार आहे, तर आपल्याला संयम ठेवायचा आहे। जे काही पहिली लिस्ट लागली आहे त्या पहिल्या लिस्टमध्ये भरपूर विद्यार्थी डिमोटिवेट झाले, तर आपल्याला डिमोटिवेट व्हायचं नाही, कारण की त्यामध्ये सर्व फर्जीवाडा भरण्यात आलेला आहे। आणखीन दुसरी मेरिट लिस्ट लागत आहे, तर पहा त्यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं भरपूर विद्यार्थी डॉक्युमेंटेशन करण्यासाठी गेले नाही पहिल्या लिस्टमधले, त्या काही जागा आहे तर त्यांना लिस्ट लावायची आहे, खाली जागा राहिलेल्या आहे, मुलांनी डॉक्युमेंटेशन केलं नाही तर जागा त्या ठिकाणी रिक्त आहे, तर त्यांना त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं जागा भरायची आहे, त्यामुळे दुसरी लिस्ट येणार आहे, ठीक आहे।
तिसरी पण येणार आहे, चौथी पण येणार आहे, पाचवी पण येणार आहे, सहावी पण येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर नवीन वॅकेन्सी पण निघणार आहे जून महिन्यामध्ये. ठीक आहे, अशी काही प्रक्रिया पुढची. आता कडाप किती जाणार आहे तर पहा, अहिल्यानगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे, चंद्रपूर डिव्हिजन आहे. आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला, तुम्ही या ठिकाणी UR कॅटेगरीचे असाल तर 85 ते 95च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. OBC EWS कॅटेगरीचे असाल तर 80 ते 92च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. SC ST कॅटेगरीचे असाल 79 ते 91च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. आणि PWD कॅटेगरीचे असाल 80-85च्या रेशोनं कडाप पाहायला भेटणार आहे किंवा 70% पर्यंत सुद्धा कडाप पाहायला भेटू शकते. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन. आता हे काही डिव्हिजन मी तुम्हाला वाचून दाखवले. या ठिकाणी पण कडाप कमी जाणार आहे. तर पहा, UR कॅटेगरीचे असाल 80 ते 94च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. UR कॅटेगरीचा 80 ते 94 किंवा 93च्या आसपास. त्यानंतर OBC EWS कॅटेगरीचे असाल 80 ते 92 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. SC ST कॅटेगरीचे असाल तर 79 ते 91च्या आसपास या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर PWD कॅटेगरीचे असाल 75-80च्या रेंजनं आपल्याला कडाप या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. एवढा काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई GPO आहे. आता हे काही डिव्हिजन मी तुम्हाला वाचून दाखवले. या ठिकाणी पहिली गोष्ट फॉर्म जास्त आले नाही आहे, जागा कमी होत्या. UR कॅटेगरीच्या एकट दुक्कट जागा होत्या, कुठं 2 जागा, कुठं 1 जागा, कुठं 5 जागा, कुठं 3 जागा, कुठं 7 जागा, कुठं 10 जागा. अशा प्रकारे ह्या रेशोनं या ठिकाणी जागा होत्या, कमी जागा होत्या. त्यामुळे मुलांनी या ठिकाणी रिस्क घेतला नाही, मुलांनी या ठिकाणी फॉर्म भरला नाही, एक लक्षात ठेवा. तर त्यामुळे इथला जो कडाप कमी जात आहे, पहिल्या लिस्टचा कडाप कमी गेला होता, आता दुसऱ्या लिस्टचा पण कडाप कमी जाणार आहे. तर UR कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास 75 ते 90च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, UR कॅटेगरीचे जर असाल तर 75 ते 90च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे या डिव्हिजनचा. OBC आणि EWS कॅटेगरीचे असाल तर जवळपास 80 ते 90च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे किंवा 80 ते 92च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. SC ST कॅटेगरीचे असाल तर जवळपास 80 ते 93-92च्या आसपास या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे. PWD कॅटेगरीचे असाल 70-80च्या आसपास या ठिकाणी कडाप जाणार आहे. ह्या काही रेशोनं कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर बा नागपूर सिटी डिव्हिजन आहे, नागपूर मोपसोल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, नवी मुंबई आहे, पालघर आहे, पंढरपूर आहे, परभणी आहे, पुणे सिटी डिव्हिजन आहे, पुणे सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, पुणे मोपसोल आहे. आता या डिव्हिजनचा जर आपण पाहिलं तर UR कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 85 ते 94च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. OBC EWS कॅटेगरीचे असाल 80 ते 92च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. SC ST कॅटेगरीचे असाल तर 80 ते 90-91च्या आसपास या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे. PWD कॅटेगरीचे असाल तर 75-80-85च्या या रेशोमध्ये आपल्याला कडाप पाहायला भेटणार आहे. आता त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते आता कमी कडाप जाणारे डिव्हिजन तुम्हाला सांगून देतो. रायगड डिव्हिजन आहे, रत्नागिरी आहे, RMSN DN मिरज आहे, RMSN LDN भुसावळ आहे, सांगली आहे, सातारा आहे, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर आहे, ठाणे आहे, वर्धा आहे, यवतमाळ. आता हे काही डिव्हिजन मी तुम्हाला वाचून दाखवले. या डिव्हिजनचा पण कडाप कमी आपल्याला पाहायला भेटणार आहे. तुम्ही जनरल UR कॅटेगरीचे असाल, ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 79 ते 93च्या आसपास या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे किंवा 79 ते 92च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. ओपन कॅटेगरीचा UR कॅटेगरीचा ओपन कॅटेगरीची जागा आहे सर्वांसाठी राखीव. SC ST OBC झालं, त्याचबरोबर EWS झाले, या सर्वांसाठी ओपन कॅटेगरीची जागा राखीव राहते. OBC EWS कॅटेगरीचे असाल 80 ते 91च्या आसपास कडाप जाणार आहे. SC ST कॅटेगरीचे असाल 79 ते 91च्या रेंजनं कडाप पाहायला भेटणार आहे. PWD कॅटेगरीचे असाल 70-75च्या आसपास कडाप जाणार आहे. एवढा काही सेफ झोन आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून द्या, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक बद्दल. आजच्या साठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.